बीडकरांसाठी ऐतिहासिक क्षण आणि जिल्ह्याच्या विकासाला गती देणारा सोहळा बीड रेल्वे स्टेशनवर पार पडला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह बीड जिल्ह्यातील सर्वच आमदार आणि जनतेच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। आज बीड अहिल्यानगर रेल्वे मार्गावर पहिल्यांदा रेल्वे धावली। मुख्यमंत्री महोदयांनी हिरवी झेंडी दाखवली आणि रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांनी फोटो व्हिडिओसह आनंद साजरा केला। पहिल्याच दिवशी प्रवाशांनी बीड ते अहिल्यानगर प्रवासासाठी मार्गक्रमण केलं। बीड परळी अहिल्यानगर मार्गावरून ही रेल्वे धावणार आहे। पहिल्या टप्प्यात बीड परळी अहिल्यानगर मार्गावरून ही रेल्वे धावणार आहे। पहिल्या टप्प्यात बीड ते अहिल्यानगर 167 किलोमीटर मार्गावर बीडकरांचा प्रवास सुरू झालाय। त्यामुळे बीड ते अहिल्यानगर रेल्वेने बीडकरांना प्रवास करता येणार आहे। या प्रवासाचे तिकीट दर हे कमीत कमी 10 रुपयांपासून ते जास्तीत जास्त 40 रुपयांपर्यंत असणार आहे। अर्थात बीडहून फक्त 40 रुपयात अहिल्यानगरला जाता येणार आहे। बीड ते अहिल्यानगर या रेल्वे प्रवासात बीड, रायमोहा, विगनवाडी, घाटनांदूर, अमळनेर, हातोला, वेताळवाडी, न्यू आष्टी, कडा, न्यू धानोरा, सोलापूरवाडी, न्यू लोणी, नारायणडोहा आणि अहिल्यानगर असे एकूण 14 रेल्वे स्टेशन असणार आहेत। या रेल्वेने बीड ते अहिल्यानगरसाठी 5.5 तासांचा वेळ लागणार आहे। ही रेल्वे आठवड्यातील 6 दिवस म्हणजेच सोमवार ते शनिवार या दिवसात धावणार आहे। मात्र रविवारी रेल्वे धावणार नाहीये। सकाळी 6 वाजता अहिल्यानगर मधून गाडी क्रमांक 7144 निघून दुपारी 12:30 ला बीडला पोहोचेल। त्यानंतर तीच रेल्वे गाडी क्रमांक 7144 दुपारी 1 वाजता बीडहून निघून संध्याकाळी 6:30 ला अहिल्यानगर मध्ये पोहोचणार आहे।